संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिन सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भजनी दिंड्या तसंच भाविक संतनगरीत दाखल झाले होते। प्रगट दिनानिमित्त 2 लाखांच्या जवळपास वारकरी आणि भाविक संतनगरीत होते। मात्र याचा मोठा फायदा एसटी महामंडळ आणि रेल्वे विभागाला झाला आहे। दोनही विभाग जणू मालामाल झाले। महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांची मांदियाळी विदर्भाच्या पंढरीत जमली होती। खांद्यावर भगव्या पताका घेऊन टाळ मृदुंगाचा गजर, मुखी जय गजानन असा जयघोष करत भाविक वारकरी या पावन उत्सवात सहभागी झाले। यात एसटी बसेस आणि रेल्वेनं शहरात पोहोचणाऱ्यांची संख्या जास्त दिसून आली। यामुळे दोन्ही विभाग मालामाल झाले। एसटी महामंडळानं आपल्या आगाराच्या 9 आणि इतर आगाराच्या 21 अशा 29 जादा बसेस सोडल्या होत्या। यामध्ये अकोला, खामगाव, अकोट, वरवट, तेल्हारा आदी शहरांसाठी या बसेस सोडण्यात आल्या। या माध्यमातून शेगाव आगार आणि इतर आगार मिळून लाखो रुपयांचं अधिक उत्पन्न महामंडळाला मिळालं। अशी स्थिती रेल्वे विभागाची होती। शहरात येणारी प्रत्येक रेल्वे गाडी ही भाविक प्रवाशांनी खचाखच भरलेली होती। शिवाय परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी दिवसभर रेल्वे स्थानक प्रवाशांनी भरलेला होता।